मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण विदर्भ स्पेशल सावजी गरम मसाला बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे। एकदा हा मसाला बनवून ठेवला तर वर्षभराची पुरसत। मसाला अगदी वर्षभर खराब होत नाही, अगदी जसाचा तसा राहतो। कोणत्याही नॉनव्हेजच्या भाजीमध्ये असो या व्हेज भाजीमध्ये असो, 1 चम्मच घातला तर भाजीची लज्जत वाढते। खूप मस्त हा सुगंधित असा गरम मसाला तयार होतो। अगदी सोप्या पद्धतीने हा मसाला करता येतो। तर इथे मी काही गरम मसाले घेतलेले आहेत, खडे मसाले घेतलेले आहेत। तर 250 ग्राम धणे घेतलेले आहे। धणे, 25 ग्राम लाल मिरची, वाळलेली मिरची आहे ही, 10 ग्राम मेथी दाणे आणि हा जायफळ आहे, अख्खा जायफळ आहे पण मी इथे अर्धाच टाकणार आहे। 20 ग्राम जिरे, 20 ग्राम खसखस, 20 ग्राम वेलची, मोठी वेलची आहे, 1 टेबलस्पून लौंग, 10 ग्राम शहाजिरे, काळी मिरे 10 ग्राम, 10 ग्राम छोटी विलायची, 25 ग्राम खोबरं आहे वाळलेलं, 20 ग्राम कलमी, 10 ग्राम जावित्री, हे एक मसाल्याचं फूल आहे, आणि नागकेसर आहे, हे सुद्धा मी 20 ग्राम घेतलेलं आहे। स्टार फुलं 10 ग्राम, छडीला घेतला आहे 50 ग्राम। यामध्ये काही काड्या वगैरे असतात त्या काढून घ्यायच्या, व्यवस्थित साफ करून आपल्याला हे मसाल्यामध्ये टाकायचं आहे। आणि 50 ग्राम तेजपत्ता, एवढे हे खडे मसाले घेतलेले आहेत। हे मसाले मी आधी छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे, जेणेकरून याचा काही कुवट असा वास येतो तो निघून जाईल। तर उन्हामध्ये छान वाळ टाकायची आधी। तर आता हे सर्व मसाले आपण गॅसवर, कमी गॅसवर अगदी कमी तेल टाकून छान परतून घेऊ। तर धने मी छान परतून घेत आहे, खूप जास्त परतायचे नाही, कारण मी आधीच उन्हात सुद्धा टाकलेले आहे हे सर्व मसाले। तर अगदी 2-2 किंवा 1-1 मिनिटपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। थोडा याचा सुगंध आला या मसाल्यांचा की आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे थोडे मसाले म्हणजे या धण्याचा रंग थोडा चेंज झालेला आहे। थोडे गरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। खूप जास्त जर मसाले परतले तर मसाला कडवट वाटतो, तर खूप जास्त परतायचं नाही। आता मी धणे काढून घेतलेले आहे, तर त्याच कटोऱ्यामध्ये परत थोडं तेल टाकते आणि लाल मिरची टाकून देऊ। हे सुद्धा छान परतून घेऊ। इथे मी या मिरचीच्या काड्या काढलेल्या नाही आहेत, दांड्या, तर या दांड्या आपण काढून घेऊ। अगदी घरच्या घरी खूप मस्त हा मसाला तयार होतो, नक्की तुम्ही करून बघा। काही वेळ लागत नाही आणि अगदी ओरिजिनल आणि खूप मस्त सेंटेड असा हा मसाला तयार होतो। एकदा जर तुम्ही हा मसाला बनवून घेतला ना, तर मार्केटमधून तुम्ही कधीही मसाला आणणार नाही, खूप मस्त असा मसाला तयार होतो। तर आता ही मिरची सुद्धा परतून घेतलेली आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊ। कटोऱ्यामध्ये परत मी थोडं तेल टाकते। तेल खूप जास्त टाकायचं नाही परताना कोणतेही मसाले, अगदी थोडं थोडं तेल घेऊनच परतून घ्यायचे आहे। तर इथे मी वेलची, काळी मिरी, नागकेसर आणि स्टार फूल, लौंग हे सगळं मी एका वेळेसच टाकून देत आहे। छोटी विलायची सुद्धा टाकलेली आहे, कारण हे जे मसाले आहेत ना, यांना सारखंच प्रमाण लागतं परतायसाठी, खूप जास्त वेळ लागत नाही। हे सर्व मसाले एकाच कॅटेगरीचे आहे, त्यामुळे मी सर्व एकत्रच परतून घेत आहे। या सर्व मसाल्याला जास्त वेळ लागत नाही। तर मस्त इथे सुगंध येत आहे छान सर्व मसाल्यांचा। आता हे ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे। आता परत याच कटोऱ्यामध्ये परत थोडं तेल टाकलेलं आहे आणि खोबरं टाकून देऊ।
छान लालसर होईपर्यंत आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे. बघू शकता इथे खोबऱ्याचा कलर मस्त चेंज झालेला आहे. आता हे खोबरं सुद्धा आपण काढून घेऊ. आता त्याच कटोऱ्यामध्ये खसखस घालू. इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे कटोरं सुद्धा गरम आहे, तर खसखसला खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मी बंद गॅसवर परतून घेत आहे. खसखस अगदी लवकर परतल्या जाते ही खसखस. परतून झालेली आहे, ही सुद्धा आपण काढून घेऊ. आता त्याच कटोऱ्यामध्ये परत मी थोडं तेल टाकलेलं आहे आणि जिरं टाकून देऊ. जिरं आणि शहाजिरं आपण सोबतच परतून घेऊ. या दोन्हीला सारखाच वेळ लागतो परतताना. यातच आपण हे जायपत्री सुद्धा टाकू. जायपत्री सुद्धा अगदी लवकर होते. एका वेळेस मी 2-2, 3-3, 4-4 मसाले परतून घेत आहे, कारण खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपला व्हिडिओ सुद्धा खूप लांब होणार नाही, त्यामुळे मी अगदी सोबतच परतून घेत आहे. जे मसाले अगदी सारख्या कॅटेगरीचे आहेत ते आपण सोबत मस्त. इथे जिऱ्याचा कलर सुद्धा बदललेला आहे. अगदी ओरिजिनल पद्धतीने आपला हा मसाला, काळा मसाला बनणार आहे. आता जिरं सुद्धा मी काढून घेतलेलं आहे. आता त्याच कटोऱ्यामध्ये परत थोडं तेल टाकू आणि कलमी परतून घेऊ. या कलमीमध्येच आपण मेथी दाण सुद्धा घालून घेऊ. कलमी घेताना अगदी पातळ कलमी घ्यायची. तर कलमी सुद्धा परतून झालेली आहे. परत मी थोडं तेल टाकलेलं आहे. त्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचा, कारण यामध्ये काही कचरा सुद्धा राहू शकतो. तर अगदी व्यवस्थित साफ करूनच आपण हे परतून घेऊ. अगदी थोडंच तेल टाकायचं आहे या सर्व मसाल्यांमध्ये. आता तेजपत्ते सुद्धा घालून देऊ आणि कमी गॅसवर आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे. अगदी कमी वेळात मस्त आपले हे सर्व मसाले परतत आहे. पण अगदी आजूबाजूच्या लोकांना माहीत होत आहे की आपण आपल्या घरी गरम मसाला बनवत आहे, म्हणून अगदी लोकांना माहीत झालेला आहे. एवढा सुंदर इथे सुगंध येत आहे मस्त मसाल्यांचा. आता हे जे तेजपान आहे ना, हे आपण कैचीने कापून घेऊ, कारण आपण जेव्हा मिक्सरमधून बारीक करू मसाला तेव्हा हे व्यवस्थित बारीक होत नाही, त्यामुळे हे असे कापून घेणं खूप जरुरी आहे. हे सर्व पानं मी बारीक करून घेत आहे. आता हे जे आपण मसाले परतून घेतलेले त्या मसाल्यामध्ये मी हे सर्व टाकून दिलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर इथे आपले सर्व खडे मसाले मस्त परतून झालेले आहेत. बघू शकता अगदी कमी वेळात, खूप जास्त मेहनत लागली नाही आणि आपल्या घरच्या घरीच मस्त गरम मसाला तयार होणार आहे. आता परत मी हे सर्व मसाले अगदी कमी गॅसवर 1 ते 2 मिनिटपर्यंत छान परतून घेत आहे. मसाले पूर्ण थंड झाले. हे खडे मसाले थंड झाल्यावरच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. थंड झाल्याशिवाय आपल्याला मसाला बारीक करायचा नाही. तर हे गार झाले त्यानंतरच मी हे मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. घेतलेला मसाला आहे ना, मी चाळणीमधून चाळून घेत आहे. तुम्हाला ही गरम मसाल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती मस्त कलर आलेला आहे. अगदी मार्केटच्या मसाल्यामध्ये आणि या मसाल्यामध्ये खूप फरक आहे. मार्केटचा मसाल्याचा कलर कसा असतो माहीत आहे ना तुम्हाला अगदी, आणि या मसाल्याचा कलर बघा किती मस्त, अगदी ओरिजिनल हा मसाला तयार झालेला आहे. सुगंध तर इतका मस्त आलेला आहे, अगदी घमघमाट पसरलेला आहे अगदी सगळीकडे किचनमध्ये मसाल्याचा. तर आता हा जो वाचलेला आहे ना चाट मसाला, मस्त विदर्भ स्पेशल सावजी गरम मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. कलर बघा किती मस्त आलेला आहे. 1 चम्मच हा मसाला भाजीमध्ये टाकला ना तर भाजीची टेस्ट खूप मस्त येते. फक्त 1 चम्मच तुम्ही
हा गरम मसाला टाका आणि नंतर बघा तुमच्या भाजीची टेस्ट किती मस्त येते. तर बघा इथे आपला मसाला तयार झालेला आहे. कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.